हाय, श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज ना साबुदाणा खिचडी बनवते. मस्त खिली मस्त मोकळी मोकळी शनिवार स्पेशल साबुदाणा खिचडी. तरी आता मी ना कढईमध्ये 2-2.5 वेळा तेल टाकलं. त्याच्यानंतर एक मिडियम साईजचा छोटा साईजचा बटाटा छोटा छोटा कट करून टाकला आहे. तेलामध्ये तेल थोडं एक्स्ट्रा टाकलं शिल्लक, कारण की बटाटा आपल्याला तेलातच शिजवून घ्यायचं. हे बघा, असं छोट्या छोट्या फोड्या केल्या की होतं 5 मिनटात शिजतात, आपलं मऊ पडतो. आणि इथं मी 2 हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर त्याचं वाटण केलेलं आहे, ठेचून घेतलं आहे. हिरवी मिरची आणि कोथिंबीर, तुम्ही कोथिंबीर उपवासाला खात असाल तर टाका, अथवा नसेल खात तर नका टाका, ऑप्शन. तर इथं मी ठेचून घेतलेलं हिरवी मिरची आणि कोथिंबीर बारीक, आणि त्याच्यानंतर साबुदाणा रात्रभर भिजत ठेवलेला. आणि एकदम असं मोकळा मला ना असं मोकाच आवडतो आहे, असं चिकटलेला आवडत नाही. त्याच्यामुळे मी रात्रीचं ना थोडंसं पाणी कमी घालत असते. असा खूप छान लागतो मोकळा चावून खायला. थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकलं आहे दरदरा. हे बघा, तयार आहे आपली साबुदाणा खिचडी. मस्त अशी मोकळी खूप छान लागते. चवीनुसार मीठ टाकायचं. झटपट अशी तयार होते मस्त. हे बघा, याला तुम्ही दह्यासोबत खा, ताकासोबत खा, किंवा असंच खा, खूप छान लागते. हे बघा, तयार आहे आपली साबुदाणा ग्रीनवाली साबुदाणा खिचडी. ग्रीनवाली हिरवी मिरची टाकून बनवलेली खूप छान लागते. नक्की ट्राय करून बघा.